नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी शेपूची भाजी बनवणार आहे। तर त्यासाठी फ्रेश अशी ही भाजी मी बाजारातून घेऊन आलेली आहे आणि ती निवडून घेतलेली आहे। थोड्याशा दांड्या पण त्याला ठेवलेल्या आहेत, कारण कोवळी भाजी आहे खूप ही आणि लवकर त्या दांड्या शिजतात। तर ही मी 2 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्यानंतर आता ही कापून घ्यायची आहे। एकदम बारीक चिरायची आहे किंवा मीडियम साईजची जरी चिरली तरी ती शिजते, त्याच्यामुळे काय प्रश्न येत नाही। आणि थोडीशी ही मुगाची डाळ घ्यायची आहे। आता ही मी सुरुवातीला कापून घेत आहे। ज्या कढईमध्ये ही भाजी बनवायची आहे त्यामध्ये ही भाजी टाकून घ्यायची आहे सुरुवातीला आणि त्यानंतर ही मुगाची डाळ मी भिजत घातलेली नाही, ती बरोबर शेपूच्या भाजीबरोबरच शिजते। फक्त धुवून घेतलेली आहे 2 पाण्यामध्ये, कारण ही घरी केलेली डाळ आहे, त्याच्यामुळे त्यामध्ये व्हाईट पावडर जरा थोडीशी जास्त होते, म्हणून मी 2 पाण्यात ही धुवून घेतलेली आहे। भाजीसाठी वाटण बनवायचे आहे, त्यासाठी इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, मी लसूण घेतलेला आहे आणि थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत। तर याचं जाडसर वाटण हे करून घ्यायचं आहे। पाणी नाही टाकलं तरी चालेल आणि थोडंसं टाकलं तरी पण चालेल, कारण भाजीला थोडं शिजायला पाणी हे लागणारच आहे। त्यामुळे आता हे जाडसर वाटण मी बनवून घेणार आहे। आता सुरुवातीला मिरची आणि लसूण हा थोडासा जाडसर करून घ्यायचा आहे। हे बरोबर जर वाटण केलं तर खूप एकतर मिरच्या पण बारीक होणार नाहीत आणि शेंगदाणे खूप बारीक होतील, त्याच्यामुळे आधी हे जाडसर आपल्याला करून घ्यायचं आहे। हे पहा या प्रकारे। आता यानंतर हे शेंगदाणे जाड करून घ्यायचे आहे। पहा या प्रकारे, हे तुम्ही पाहू शकता, यापेक्षा बारीक जास्त करायचं नाही आहे। आता यामध्ये थोडंसं पाणी मी घालणार आहे। हे पहा, आता हे सर्व या कढईमध्ये टाकायचं आहे। हे पहा, अजून एवढं पाणी मी यामध्ये टाकणार आहे। आता ही भाजी गॅसवर ठेवायची आहे। गॅस हा सुरुवातीला फुल करायचा आहे आणि आता ही भाजी हलवून द्यायची आहे। मीठ हे नंतर टाकायचं आहे। मीठ जर सुरुवातीला टाकलं तर म्हणजे त्याचा अंदाज येत नाही, म्हणून जरा थोडीशी भाजी एकदा गरम झाली आणि थोडीशी खाली बसली की नंतर मीठ आपल्याला टाकायचं आहे, म्हणजे भाजी ही खारट होत नसते। आता चवीनुसार याला मीठ घालायचं आहे। मी इथे 1/4 चमचा हा मीठ घातलेला आहे। अंदाज पाहूनच मीठ टाकायचं आहे। आता मीठ टाकल्यानंतर थोडंसं आपल्याला तेल टाकायचं आहे। कच्चं तेल हे भाजीला खूप छान लागतं, तुम्ही एकदा नक्की करून बघा। फोडणीत न टाकता असं शिजत आल्यानंतर किंवा शिजायला घातल्यानंतर वरून हे तेल तुम्ही टाकू शकता। मी इथे 2.5 पळ्या हे तेल टाकणार आहे आणि एकदा गॅस हा फुल करणार आहे आणि व्यवस्थित ही भाजी हलवून द्यायची आहे। आणि त्यानंतर आता गॅस हा बारीक करायचा आहे। अधूनमधून त्याला सारखं हलवत राहायचं आहे। ही भाजी शिजण्यासाठी बारीक गॅस जर केला तर निदान 10 ते 15 मिनिट कंप्लीट लागतात, पण त्यावर सारखं लक्ष ठेवायचं आहे। अधूनमधून याला असं सारखं हलवत राहायचं आहे, म्हणजे वरची बाजू ही भाजीची शिजली जाते आणि डाळही व्यवस्थित शिजली जाते। हे पहा, आता या भाजीमधलं पाणी हे पूर्ण आटत आलेलं आहे आणि थोडीशी ओलसर अशी मी ही ठेवणार आहे, म्हणजे एकदम पाणी पण नाही, पण अशी ओलसर अशी ठेवणार आहे, कारण मग ती जास्त घशामध्ये अडकत नाही आणि खायलाही चांगली लागते। आता हा गॅस मी बंद करणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला
विसरू नका आणि शेपूची भाजी नक्की एकदा ट्राय करा. खूप सोपी आहे आणि खूप छान लागते. भाकरीबरोबर तर खूप छान लागते.